जय भीम जय भारत. सम्यक क्रांती चॅनलच्या माध्यमातून आपणा सर्वांना माहिती आहे की नाना उर्फ अशोक गायकवाड जे सम्राटचे एक धडाडीचे पत्रकार होते आणि ते फक्त पत्रकार नव्हते तर एक चळवळीचं एक स्तोत्र म्हणू शकतो आपण. चळवळीमध्ये वाहून घेतलेले एक चांगलं व्यक्तिमत्व आपल्यातून निघून गेलेलं आहे. दीर्घ आजारामुळं त्यांचं निधन झालेलं आहे आणि त्याविषयी आपण माननीय सिद्धार्थजी धेंडे डॉक्टर सिद्धार्थ धेंडे जे माजी महापौर आहेत त्यांच्याकडनं प्रतिक्रिया घेणार आहोत. अण्णा काय सांगाल नानांचे जे काय दुःखद निधन झालेलं आहे आणि अतिशय स्वाभिमानी आणि निपक्षपाती त्यांनी पत्रकारिता केली. कशा प्रकारे त्यांना आपण आदरांजली वाहताय? सर्वप्रथम सम्यक क्रांती न्यूज चॅनलचे सर्व प्रेक्षक यांना सविनय जय भीम. या ठिकाणी मी माझ्या धेंडे परिवाराच्या वतीने, मी कार्यरत असलेल्या प्रत्येक संस्थेच्या वतीने, पुणे महानगरपालिकेच्या तमाम पुणेकरांच्या वतीने कालवश अशोक उर्फ नाना गायकवाड यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, आदरांजली अर्पण करतो. नानांबद्दल जर सांगायचं झालं, अतिशय प्रेमळ स्वभावाचा, आंबेडकरी चळवळीवरती नितांत प्रेम असणारा आणि आंबेडकरी चळवळी करता वाटेल त्या लेवलला जाऊन पत्रकारितेच्या माध्यमातून बाबासाहेबांच्या चळवळीला बळकटी देणारा एक सच्चा लोकशाहीमधला चौथा स्तंभाचा जो आधार आहे तो गेलाय असं मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं. नानांबद्दल अनेक विषय आहे जे सांगता येऊ शकतील. नानांनी ज्यावेळेस बबन कांबळे यांनी पूर्ण महाराष्ट्रामध्ये जी आत्ताची वर्तमानपत्रे आहेत ती फक्त आणि फक्त मनुवाद जोपासणारी, भांडवलशाही जोपासणारी ह्या आधारावर चाललेली आहेत. बबन कांबळेंनी त्या काळामध्ये 1900च्या दशकामध्ये बाबासाहेबांच्या मुवमेंटचं स्वतंत्र पत्रकारिता असावी ही भूमिका मांडली आणि पुणे जिल्ह्यामधनं नाना गायकवाडांना वार्ताहर म्हणून त्यांनी काम करायला सुरुवात केली. नाना गायकवाड हे इतके तळमळीचे कार्यकर्ते होते. पूर्ण जिल्ह्यामध्ये कुठेही आंबेडकरी चळवळीशी संबंधित विषय असेल, कुठेही कोणताही जातीवादी विषय असेल, जातीवादी मानसिकतेतनं अन्याय अत्याचार झालेले विषय असतील, जातीवादी भूमिकेतनं कोणतीही विकासाच्या कामामध्ये कोणी विस्थापित होत असेल, जातीवादी भूमिकेतनं, भांडवलशाहीच्या भूमिकेतनं कामगारांवर, कष्टकरी वर्गावर, अन्न मेहनती वर्गावरती, शेतकऱ्यांवरती कसलाही अन्याय होत असेल तर निर्भीडपणे त्या ठिकाणी जाऊन त्या नागरिकांच्या प्रतिक्रिया घेणं, गावामध्ये जाऊन गावामध्ये उच्च पदस्थ, उच्च भ्रू किंवा उच्च वर्णीय जाती व्यवस्थेच्या लोकांना जाब विचारण्याचं काम, व्यवस्थेला जाब विचारण्याचं काम हे नाना परखडपणे करायचे आणि त्यांच्या लेखणीच्या माध्यमातून सम्राट वर्तमानपत्रामधनं संपूर्ण जगाला हकीकत कळायची. त्यामुळं बाबासाहेबांच्या भूमिकेला अनुसरून त्यांची चळवळ होती, त्यांचं कार्य होतं, हे आवर्जून या ठिकाणी सांगायला पाहिजे. बाबासाहेब सांगायचे, कोणताही समाजामध्ये जोपर्यंत समाज जागृत होत नाही तोपर्यंत क्रांती होत नाही किंवा तोपर्यंत न्याय मिळत नाही. त्यामुळं समाजामध्ये जागृती करायचं काम हे नानांच्या माध्यमातून होत होतं, हे आवर्जून या ठिकाणी सांगायला पाहिजे. आज नाना आपल्यामध्ये नाहीये, परंतु त्यांनी ज्या वर्तमानपत्राच्या माध्यमातून पूर्ण पुणे जिल्ह्यामधल्या, शहरामधल्या, पिंपरी चिंचवड शहरामधल्या ज्या काही बातम्या केलेल्या आहेत त्यामुळं अनेकांना न्याय मिळाला आहे किंवा अनेकांना त्याचा लाभ मिळालेला आहे, हे देखील आवर्जून सांगायला पाहिजे. मी एक किस्सा सांगतो जेणेकरून आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल नानाची पत्रकारिता ही कशी होती. पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री होते आणि त्यावेळेस त्यांनी एक भूमिका घेतली होती, मागासवर्गीय जेवढे विद्यार्थी आहेत त्यांना क्रीमी लेअर लावायची आणि त्याचा परखडपणे विरोध
आम्ही सर्वांनी केला होता. फ्रंट पेज वरती नानांनी बातमी छापली होती सम्राट म्हणजे की हे सरकार जातीवादी आहे, ज्यांना 2000 वर्षापासून वंचित ठेवलं गेलं शिक्षणापासून. आज त्यांच्यामध्ये फक्त 40-50 वर्षामध्ये काय मूठभर लोकांकडं अर्थसहाय्य झालं असेल, तर हे शिक्षण रोखायचं काम हे सरकार करतंय. ही भूमिका त्यांनी निर्भीडपणे मांडली आणि पृथ्वीराज चव्हाणांनी तात्काळ 24 तासाच्या आत त्याची दखल घेऊन ते क्रीमी लेअर लावणार नाही हे परिपत्रक काढलं. हे एका सच्च्या कार्यकर्त्याची आपल्या चळवळीच्या माध्यमातून, लेखणीच्या माध्यमातून आपल्या समाजाला देण आहे. कारण मागासवर्गीय समाजामध्ये फक्त बौद्ध समाज येत नाही, जेवढे मागासवर्गीय आहेत, अनुसूचित जातीमधल्या 58 जाती, अनुसूचित जमातीमधल्या सगळ्या जाती, ओबीसी मधल्या सगळ्या जाती, व्हीजेएनटी मधल्या सगळ्या जाती, एनटी मधल्या सगळ्या जाती, ह्या सगळ्यांना त्याचा लाभ झाला हे आवर्जून या ठिकाणी सांगायला पाहिजे. आज तशी पत्रकारिता आपल्याला कुठे दिसत नाही आणि म्हणून आज आपल्याला जो आधार पाहिजे जनजागृतीचा तो कमी झालाय हे खेदाने या ठिकाणी सांगावंसं वाटतं. अधिक न बोलता आम्ही परत एकदा नाना गायकवाड यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. या ठिकाणी थांबतो.